चिंचवडचं घाण पाणी सोडलेलं आहे. बघा बाबा काय म्हणतात बघा आता. काय म्हणतात? पिंपरी चिंचवडचं सगळं पाणी याच्यामध्ये सोडलेलं ड्रिलिंगला. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. ते पाठीमागचं मंदिर बघून तुम्हाला माहितीच असेल मी कुठं आलो आणि स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगवर आज. तर मी होतो निगडी साईडला होतो आणि तिकडून डायरेक्ट ट्रिप पडली आळंदीची. चला म्हणलं आळंदीला जावं. तर आळंदी आल्यानंतर मेन रोडने न जाता तर कस्टमर म्हणला मधून एक रस्ता, त्या रस्त्याने चला म्हणला. तर थोडा रस्ता थोडा खराब होता, पण पुढं आल्यानंतर इंद्रायणी नदी बघितली. मग त्यांना म्हणलो अरे हो अहो हे इंद्रायणी नदी का काय हे एवढी घाण. ते म्हणले काय करणार काय म्हणले, आपण काय करू शकत नाही म्हणले. अहो म्हणलो एवढे लांबून लोक दर्शनासाठी येतात, इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात. हां बरोबर आहे ना, लोक एवढं लांबून इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि इकडे ही अवस्था बघितलं तर असं डोळे पाणी आलं राव. काय सांगा तुम्हाला. आता यात चूक कोणाची काय माहिती, पण ज्याची पण चूक असेल त्यांनी प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे की इंद्रायणी नदीमध्ये दूषित पाणी सोडायला नाही पाहिजे. अहो एवढा फेसन ते होत आहे ना, काय सांगत तुम्हाला, काय बेकार अवस्था आली इकडं. दाखवतो तुम्हाला विचार. तर बघा मित्रांनो, ही नदी आहे का नाही, सगळा फेस आहे फेस. एवढे घाण झाली ना, हिरवगार पाणी दिसतंय सगळं. हे बघा, अहो नाल्यातलं पाणी तरी थोडं म्हणजे बरं राहील, पण ह्या त्यापेक्षा घाण पाणी. पिंपरी चिंचवडचं घाण पाणी सोडलेलं आहे. बघा बाबा काय म्हणतात बघा आता. काय म्हणतात? पिंपरी चिंचवडचं सगळं पाणी याच्यामध्ये सोडलेलं ड्रिलिंग लाईनचं इंद्रायणी नदीमध्ये. इंद्रायणीमध्ये. आणि लोक त्याच पाण्यामध्ये स्नान करतात. मग आम्हीच करावंच लागते स्नान केल्याशिवाय पवित्र कसं होईल. म्हणजे नाल्याच्या पाण्यामध्ये स्नान करायचं. काय करणार त्याला, तीर्थक्षेत्र मानावं लागते ना. आता एवढं मोठं तीर्थक्षेत्र हे, आणि मी इथं पुजारी आहे सिद्धबेटामध्ये. बघा सिद्धबेटा पुजारी आहे सिद्धबेटाचा. बघा तर ही अवस्था आहे बघा इथली इंद्रायणी नदीची. हो आता थोडं स्वच्छ केलंय त्यांनी, हा नाही तर लई घाण होतं. बघा अतिशय घाण. काय करणार, या चूक कोणाची? प्रशासन शासनाची का कोणाची? पिंपरी चिंचवडच्या शासनाची, हा पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांची चूक आहे. बघा, सर्व आणि ह्या साईडला लोक स्नान करतात. पण हे लोक जर इकडे आले, माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. बघा सगळ्या लोकांना माहिती आहे, सगळ्या महाराज लोकांना सगळ्यांना माहिती. भरपूर वेळेस आंदोलन केलं, भरपूर वेळेस फोटो हे केले. हा काय फायदा नाही. काही नाही पाहिजे, म्हणजे थोडं कमी प्रमाण झालं, अति प्रमाण होतं जास्त. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, बाय.